धन्यवाद महापौर महोदया। मी फणसे साहेबांनी मांडलेल्या उपसूचनेला विरोध करण्यासाठी उभा आहे। महापौर महोदया, मी ग्रामीण भागातून येतो आणि एक छोटीशी गोष्ट सुरुवातीला मला सांगायची। महापौर महोदया, एक छोटीशी गोष्ट सांगायची। एक शेतकरी असतो, त्या शेतकऱ्याला 2 मुलं असतात। एक शेतकरी असतो, शेतकऱ्याला मुलं असतात आणि 2 मुलांना त्या शेतकऱ्याकडे असलेली 5 एकर जमिनी 2.5 एकर शेतकरी विभागून देतो। पहिला मुलगा विचार करतो की आपली वडिलोपार्जित शेती आहे, आपल्या वडिलांनी ही शेती आपल्या वडिलांनी कमावली होती, ही 2.5 एकर शेती आपल्याला जशी वडिलांनी दिली तशीच ठेवली पाहिजे, याच्यामध्ये काही पेरायचं नाही, याच्यामध्ये काही लावायचं नाही, ही अशीच पडीक ठेवली पाहिजे, कारण माझ्या बाप जाताची ही श्रीमंती आहे। दुसरा पोरगा असतो, तो विचार करतो की आपल्या वडिलांनी 2.5 एकर शेती मला दिली आहे, ती शेती कसली, नांगरली, वखरली, पेरली तर त्या शेतीमधून विकास होऊ शकतो आणि शेतीमधनं उत्पादन येऊ शकतं। मला वाटतं हाच फरक इथला आणि त्यांचा आहे। एक मुलगा आहे जो शेतीमध्ये पेरणी करतो, बीज अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत कसे रुजावे बियाणे माळ राणी खडकात, बीज हवी निगर आणि हवी मायेची पाखर, लख प्रकाश निर्मळ त्यात कष्टाचा पाझर। आम्ही बाप जात्याकडनं किंवा आम्हाला मुंबईला जो वारसा मिळालाय तो पडीक ठेवण्यासाठी नाही मिळालाय, त्या वारशाला पुढे नेण्यासाठी त्याची नांगरणी वखरणी करून पेरणी करण्याचं काम कोण करतंय तर आम्ही करतोय। अशरफ भाईने एक मुद्दा मांडला कि जंगलाला आग लागली असते। अशरफ भाई, आपने एक कहानी बहुत अच्छी पढ़ी कि जंगलाला आग लागलेली असते आणि जंगलाला आग लागल्यानंतर या आगीचा इतिहास काय तर आग लावणाऱ्यामध्ये माझं नाव नाही तर आग विझवणाऱ्यामध्ये माझं नाव असते, अशी ती चिऊताई म्हणते। अशरफ भाई, तुम्ही ज्यांच्या सोबत बसलात त्यांनी या जंगलाला आग लावलेली आहे, त्याची सुरुवात तुम्ही केलेली आहे। हा इतिहास विसरू नका। हा इतिहास आहे की ज्यांनी आग लावली त्यांच्या सोबत तुम्ही होतात आणि आज देखील त्यांच्या बाजूने तुम्ही बसलात, हे मुंबई विसरणार नाहीये। त्यामुळे आग लावण्याच्या गप्पा तुम्ही करू नका, कारण या बेसची अवस्था का झाली अशी, या बेसची अवस्था महापौर महोदय अशी का झाली? 25 वर्ष सत्ता असताना या बेसचं वाटोळं कुणी केलं? 25 वर्ष सत्ता असताना या बेसचं वाटोळं झालं, त्याच्यामुळं आज बेसची ही अवस्था झाली आहे। आता आम्हाला जमीन मिळाली आहे, ती जमीन आम्ही पेरणी करणार आणि त्याच्यातनं मुंबईचं हित बघणार आहोत। ज्या बेसच्या माध्यमातून महापौर महोदया या प्रकल्पाच्या माध्यमातून आपण जमीन विकत नाहीयेत, याचा मालकी हक्क मुंबई महापालिकेकडे असणार आहे। कुणाची हिंमत नाही ही जमीन विकायची आहे, याचा मालकी हक्क मुंबई महापालिकेकडे असणार आहे आणि मुंबई महापालिकेची जमीन ही कायमची असणार आहे। या बेसच्या प्रकल्पातून ज्या पद्धतीने आजपर्यंत बेस प्रकल्पावर लाखो रुपयाचं कर्ज आलं, ते कर्ज कमी करण्याचं काम हे प्रकल्प करणार आहेत। महापौर महोदया, आजपर्यंत बेसच्या डेपोच्या माध्यमातून कशा पद्धतीने खासगीकरण करून कंत्राटदाराची कशी घरं भरली हे मुंबईकरांनी बघितलंय आणि त्यामुळं बेस खड्ड्यात गेली होती। पण यापुढे आमचं धोरण आहे की सर्वसामान्य मुंबईकरांचा, शेवटच्या माणसाचा विचार करणारं भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचं सरकार आहे। अशरफ भाई, उस लास्ट वाले आदमी के लिए बेस में प्रवास करणाऱ्या शेवटच्या माणसासाठी कोण विचार करतंय तर महायुतीचं सरकार विचार करतंय, याआधी कोणी विचार केला नाही। तुम्हाला आठवत असेल अशरफ भाई, आपण टाउन मध्ये आहोत, या ठिकाणी इथून मंत्रालयामध्ये जाण्यासाठी आपल्याला एक तास लागायचा। आज मेट्रो सारखा प्रकल्प आलाय, 10 मिनिटांमध्ये आपण इथून मंत्रालयामध्ये जाऊ शकतो। हे करणारं कोण आहे तर भारतीय जनता पार्टी आणि महायुती आहे।
त्यामुळं आम्हाला मुंबईकराच्या शेवटच्या माणसाचं हित बघायचंय आणि त्यासाठी मुंबईकरांनी तुम्हाला नाकारून भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला निवडून दिले, कारण त्यांना माहित आहे मुंबईकरांचं स्वप्न कोण पूर्ण करू शकतं तर भारतीय जनता पार्टी महायुती करू शकतं. महापौरमध्ये शेवटचं सांगतो, महापौरमध्ये अशरफभाईने एक शेर म्हटला होता, मी पण सांगतो, अशरफभाई, सिर्फ हंगामा खड़ा करना हमारा मकसद नहीं है, सिर्फ हंगामा खड़ा करना हमारा मकसद नहीं है, कोशिश यह है कि ये सूरत बदलनी चाहिए आणि ये सूरत बदलण्यासाठी आम्ही हे प्रयत्न करतोय. त्यामुळे मी आयुक्तांनी मांडलेल्या प्रस्तावाला समर्थन देतो आणि फणसे साहेबांच्या प्रस्ताव उपसूचनेचा विरोध करतो. खूप खूप धन्यवाद.